सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की मला या टीममध्ये खेळायला दिलं आणि बोर्डाने आपलं चांगलं नियोजन केलं आहे की आपल्या सर्व सुरक्षकांना खेळायला भेटते आणि असंच व्यासपीठ पुढे कंटिन्यू चालू राहावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही असाच प्रकारचा खेळ पुढे अजूनही कंटिन्यू ठेवाल ना तर त्यावेळेला तुमच्या सुरक्षा रक्षकांच्या कालच साहेबांनी सांगितलं की 2 संघ आम्ही निवडणार आहोत आणि त्यातून तुमचा एक व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात होईल. कारण साहेबांची मुलाखत आपण बघितली ना, त्या मुलाखती दरम्यान सांगितलं साहेबांनी की 2 संघ असे तयार करा जे आपल्या सुरक्षा रक्षकांचं नाव पुढे हे खेळाडू वाढवतील आणि ते तयार होणारच आहेत. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा खेळ खेळावा लागेल. नेक्स्ट मॅच ज्या पद्धतीने स्टार्ट होईल कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ रोडपाली आणखीन मोरे सरांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद सुनील सर. अगदी आपण मागच्या मॅचची समालोचनाची धुरा सांभाळलीत. पुन्हा एकदा जाऊया ग्राउंडच्या दिशेने. अगदी नवीन मॅच आपल्या डोळ्यासमोर येते. BMC युनिट 22-21 तसेच सागरी दल ठाणे या दोन्ही टीम्समध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती येतो हा. अद्याप देखील डिसिजन पेंडिंग आहे. धन्यवाद पंचांचा देखील इशारा आलाय की इट्स बाउंड्री म्हणजे 4 रन आणि या 4 धावेच्या मैदानात एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेर स्कोर कार्डवरती 4 रन्स एकूण 4 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज कृष्णा तर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज मंदार. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. चला विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला की आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन चेंडूला पुल करायचं होतं. योग्य असं टायमिंग जुळलं नाहीये ज्या कारणाने 1 धाव कंप्लीट आणि या एका धावेनं मात्र समाधान मानत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 5. फिल्डिंग करणारी टीम कोणती आहे? तुमची टीम कोणती आहे? तुमची टीम कोणती आहे? तर या ठिकाणी सागर दल ठाणे यांचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. BMC युनिट 22-21 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्लीज आपला 12th मॅन पाठवायचा आहे अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तसेच शेलार मामा कोच यांच्याकडनं सागरी दलच्या प्रत्येक बॅट्समनसाठी पारितोषिक लागू केलंय की प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी शेलार मामा कोच यांच्या माध्यमातून लागू केलं गेलंय. तसेच तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज मंदार मात्र अगदी गोल्डन डक वरती बाद झालाय कारण की कोणत्याही प्रकारचं खातं तो खुलं करत नाहीये आणि इनॅट नंबर 3चा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना राकेश. तर चला या ठिकाणी BMC युनिट 22-21 या टीमचा देखील 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालाय. गोलंदाजाचं नाव असेल शिवाजी. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश हे देखील दाखल झालेत. कशा प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. सातत्यानं अगदी या लखलखत्या उन्हामध्ये प्रत्येक टीमचे खेळाडू या स्पर्धेचा आणि या होणाऱ्या सामन्याचा देखील आनंद लुटतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना 4था चेंडू नक्कीच तो हाताळेल परंतु फलंदाज मात्र स्ट्राईक एंडवरती आहे तो राकेश. बॅकफुटवरती गेले. पॅडलाईनचा चेंडू मनगडी वापर करत असताना चाललाय मिड विकेटच्या रिझनमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असता परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवरती 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 1 गड्याच्या मोहबदल्यानंतर आतापर्यंत ती म्हणजे 7 एकूण 7 धावा धावफलकावरती आहेत. अगदी हा देखील सामना 4 षटकांचा असेल ज्याच्यामध्ये पहिलं षटक हे P1चं षटक असेल ज्याच्यामध्ये आतापर्यंत 7 धावा स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात. तिथून मात्र गुडलँड स्पॉटवरती चेंडूला रिलीज केलं. अगदी फलंदाज मात्र अचाल होत नजरेनं त्या चेंडूला पाहत राहिला. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये आणि अगदी डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती ती म्हणजे स्थिरावलेली 7 या आकड्यावरती. गोलंदाज मात्र अस्ती का होईना परंतु हाबी होत चालाय फलंदाजांवरती. राकेशच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात जरूर परंतु या चेंडूवरती काय घडेल. फुलटॉस चेंडू होता पॅड लाईनचा त्याला मात्र डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये टोलवून लावलंय. येतोय 1 बाउन्सच्या माध्यमातून हा धमाकेदार चौकार. षटक देखील या ठिकाणी समाप्त झालाय.
म्हणजे कुठे का होईना राकेशनं देखील चेंडूला पाहिलं, चाचपलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य शॉट सिलेक्शन देखील केलं. पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर एकूण धावसंख्या तुम्ही धावफलकावरती अनुभवू शकता ती 1 गडी बाद 11. 11 रन्स इज ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 11 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के पश्चात. म्हणजे कुठे का होईना गोलंदाजावरती आक्रमण करत असताना यशस्वीरित्या 11 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत, परंतु नक्कीच कुठेतरी 1 विकेट गमवावी लागली आहे. ती BMC नक्कीच विकेट गमवावं लागलं ते सागरी दल ठाणे या टीमला. नवीन गोलंदाजाची नियुक्ती या ठिकाणी केली जाते संघनायकाच्या माध्यमातून. विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी होईल का, की ह्या गोलंदाजावरती फलंदाज मात्र आक्रमकता धारण करून जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न करतील. हे तर येणारा कालखंड आपल्याला नक्कीच सांगून जाईल. परंतु ही मॅच जर का तुम्हाला जिंकायची असेल, या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर मात्र दोन्ही टीम्सला अगदी शर्यतीचे प्रयत्न करावे लागतील. आत्तापर्यंत तुम्ही पहिल्या षटकाचा खेळ पाहिला, ज्याच्यामध्ये 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली जाते. ड गटातील तुम्ही ही पहिली मॅच पाहताय. अगदी दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत चालू आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता, अगदी बॉल डीप झाला होता, अप्रतिम फेकी, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही या दुपारच्या सत्रामध्ये पाहताय, ज्याच्यामध्ये 1 धाव आणि या एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये होत आहे बदल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. जणू काय युवराज सिंगची आठवण करून देते की काय, कारण की अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं 12 जर्सी धारण करत असताना खूप मोठमोठे विक्रम केले. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा चांगली फेकी होते, परंतु तितकंच खराब कलेक्शन होत असता मात्र पंचांचा देखील इशारा येणं बाकी. किट्स व्हाईट बॉल म्हणजे दंडित केलंय गोलंदाजाला. आणि या पहिल्या चेंडूवरती मोफत स्वरूपाची 1 धाव सागरी दल ठाणे या टीमला नक्कीच मिळतीये. आणि या एका धावेनं अगदी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती 2 गडी बाद. 19 धावा धावफलकावरती लागली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी मेहनत मशक्कत करतोय, चेंडूला रिलीज करतोय. यावेळी चांगल्या पद्धतीनं चेंडूला अगदी काव कॉर्नरच्या रिजनमध्ये टटवून लावलोय. जोपर्यंत चेंडूची उचल आणि परत फेकी होईल त्याच दरम्यान 1 धाव पूर्ण. आणि या एका धावेनं एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत लागली जाते ती 2 गडी बाद 20. तर लक्ष असू द्या, आमच्या एका खेळाडूचं स्मार्टवॉच या ठिकाणी पडलंय. जर ते कुणाला सापडलं असेल तर प्लीज तुम्ही कॉम्बॉक्समध्ये येऊन डिपॉझिट करू शकता. अगदी आमच्यापर्यंत सूचना पोचते की आमच्या एका खेळाडूचं या ठिकाणी स्मार्टवॉच पडलंय, मैदानामध्ये असेल किंवा कुठे डगआउटमध्ये सापडलं असेल तर प्लीज कॉम्बॉक्समध्ये आणून तुम्ही जमा करू शकता. इकडे मारला ना, इकडे मारला ना एक बॉल. त्या पोराने आतापर्यंत 2च बॉल आले, आता इथे तिसरा बॉल टाकला, एक वाईट टाकला आणि एक समोर, एक समोर मारला ना, इकडे सिंगल आली. तर नक्की 2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. आणि अगदी एक वाईट, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल अशी एकूण 3 चेंडूंमधून 2 लीगल डिलेव्हरीज गोलंदाजाने हाताळलेत, ज्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे. आणि या एका धावेने एकूण धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवरती पाहू शकता ती 20. नाही, आता मात्र हा चौकार येतोय आणि या चौकाराने एकूण टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये 25च्या घरामध्ये. बघता बघता अगदी 25चा पल्ला गाठलाय त्या दोन्ही फलंदाजांना. आणि या गोलंदाजावरती वारंवार मला वाटते आक्षेप घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा राहिलाय जरूर, परंतु अगदी जो काही निर्णय असेल तो पंचांवरतीच असेल. पंचांचा जो काही निर्णय असेल त्याचा स्वीकार मात्र तुम्हाला करावा लागेल. हा स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा सन्मानाची आहे आणि अगदी ही स्पर्धा ध्यानात घेऊन तुम्हाला मात्र चांगला खेळ देखील दाखवायचा आहे. प्रत्येक खेळाडूला चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून निर्माण करून दिलं आहे, तर त्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला चांगलं खेळ नक्कीच करायचा आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल पूर्ण, लागलेला तिसरा मोठा झटका सागरी दल ठाणे टीमला. आणि इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज
मिलिंद मात्र अगदी कमबॅक करत असताना चोख प्रत्युत्तर देतोय. येस, थँक्यू सर. थोडासा वेळ घेतोय. सन्माननीय विनोद जाधव साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा काटकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शुभ सन्मान घेतोय. विनोद जाधव साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्यानंतर सतीशजी पाटील शिवभक्त त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत संदीपजी गायकवाड साहेबांच्या उपस्थितीमध्ये. तर नक्कीच सुनील सर या ठिकाणी मान्यवरांची मांदी आली आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढली जाते. खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून जे माणुसकीचं नातं जपलं जातं आहे ते या ठिकाणी आपण नक्कीच पाहू शकता आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान देखील केलं जाईल आणि पंचांचा देखील इशारा आला की हा नो चेंडू आहे आणि इथून मात्र गोलंदाज या स्पर्धेमधून बाद केला जाईल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल की गोलंदाज वरती जो आक्षेप घेतला होता त्या आक्षेपाखाली तो आरोपी म्हणून सापडला गेला आहे आणि लगेचच त्याला अगदी पंचांना मात्र अटक देखील केली आहे. तर चला, आपण गुन्हेगार आहात, आपण मात्र लगेचच नवीन गोलंदाज निवडायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की प्लीज आपण नवीन गोलंदाजाची निवड करा आणि लगेचच मॅचला देखील सुरुवात करायची आहे. नो चेंडू म्हणजे नक्कीच 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं कुठे का होईना नवीन गोलंदाजाचा वापर देखील तुम्हाला करावा लागेल. पहिले चालायचं की आपण ज्यावेळी ग्रामीण भागात क्रिकेट खेळत होतो, क्रिकेटला ज्यावेळी डिमांड नव्हती त्यावेळी थ्रो गोलंदाजी देखील चालायची. पण आजचा क्रिकेट बदललं आहे. क्रिकेटमध्ये लाईव्हचं देखील आज आपण प्रक्षेपण पाहत आहे. त्याच्यानंतर स्पर्धा अगदी मोठ्या स्थानांवरती देखील पोहोचली आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलं जातं, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी प्रत्येक नियमांचं पालन करावं लागतं. जर का तुमचा हात एका दिलेल्या डिग्रीपेक्षा जर का जास्त वाकत असेल तर त्याला थ्रो गोलंदाजी असं म्हटलं जातं आणि जर का तुम्ही त्या आक्षेपामध्ये आढळत असाल तर मात्र तुम्हाला पंच बाद देखील करतात, म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी नाही करू शकत. आणि तसं काहीसं चित्र तुम्ही मैदानामध्ये जरूर पाहताय जिथून गोलंदाजाला पंचाने मात्र दोषीत पाहिलं आणि लगेचच बाद केलं. अगदी पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज त्याच्या जागी येईल तोपर्यंत या षटकातील चेंडू समाप्त झालेत, ते म्हणजे 5. अद्याप देखील एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जरूर फ्री हिट असेल. 5 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर डॉट, 2 सिंगल, 1 चौकार आणि 1 विकेट आणि आताचा नो बॉल. पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर 1 डॉट आहे, त्याच्यानंतर सलगचे 2 सिंगल, 1 चौकार आणि आताचा 1 विकेट आणि त्याच्यानंतरचा नो बॉल. एकूण 5 चेंडू झालेले आहेत. आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. राणे नावाचा गोलंदाज या ठिकाणी नक्कीच उपलब्ध झालाय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. हो, इथून मात्र फटका चांगला आहे, चांगल्या पद्धतीने सजवलाय. पुन्हा एकदा चेंडूची उचल आणि फेकी होईल. त्याच दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीतची संधी, पंचांचा बोट आकाशात आणि फलंदाज बाद. नक्कीच 1 रन मिळेल, कारण की दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय, जेणेकरून 1 धाव तर नक्कीच मिळेल. काही सन्मान घेतो आणखी सर आम्ही. सन्माननीय विठ्ठलजी सावंत साहेबांचा या व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान घेतो आहे. शंकरदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर स्वराज्य बत्तीसशिराळा असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय अंकुशजी जाधव साहेबांचा शंकरदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शुभ सन्मान करतो आहे. विठ्ठलजी सावंत साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. शंकरजी कापसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ऑटोकॉम्बा कणके सर. तर नक्कीच आपल्या भारताची संस्कृती या ठिकाणी जपली जाते. अतिथी देवो भव, घरी आलेला पाहुणा नक्कीच देवासमान असतो आणि आलेल्या पाहुण्यांची मात्र या ठिकाणी खातिरदारी केली जाते. त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण ग्राउंडच्या दिशेने. अगदी 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती ते आपण पाहू शकता 29 रन्स इज ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ
4 विकेट्स, 4 विकेट्स या ठिकाणी पतन झालं आहे. 29 धावा धावफलकावरती अद्याप देखील लागल्या जातात. शेवटचं षटक स्लॉक षटक डेथ ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज मंगेश. त्याला फेस करेल फलंदाज भोसले. बॅकफूटवरती गेले, अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु एकच धाव आणि या एका धावेनं बघता बघता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये. 30 धावा अंकित अद्याप देखील केल्या जात आहेत, परंतु 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज येतोय राकेश. मात्र अद्याप देखील चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमला मात्र आगेकूच करत असताना पुढे घेऊन चाललाय. अगदी बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका लगवायचा होता. पॉईंटच्या डोक्यावरनं देखील चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा राहिला होता, परंतु बॅटचं आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे. ज्या कारणावस्तव आपण पाहिलं तर चेंडू हा डॉट या रूपामध्ये समाप्त झाला आहे. म्हणजे इथून टीमची धावसंख्या स्थिरावलेली फक्त आणि फक्त 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज अगदी रनअप स्टार्ट करत असताना मात्र चेंडूला रिलीज करेल. राकेश चेंडूला फ्लिक करेल. पॅडलाईनचा चेंडू होता. अगदी बघता बघता शॉर्ट मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू पोहोचला आहे. तिथे मागते फक्त मिळेल 1 धाव आणि या एका धावेनं टीमची धावसंख्या 30 वरनं जाऊन पोहोचती आहे ती 31च्या आकड्यावरती. 31 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या जातात. 4 षटकांचा सामना ज्याच्यामध्ये तुम्ही शेवटच्या ओव्हरचा नक्कीच पहिल्या इनिंग्समध्ये थरार पाहता, ज्याच्यामध्ये मंगेश अगदी छान पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी करतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी 3 चेंडू हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केल्यात. हो पुन्हा एकदा बॅकफूटवरती जात चेंडूला स्लाइस करायचा प्रयत्न राहिला होता, परंतु पुन्हा एकदा तेच रिप्ले आपण पाहतोय की बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. अगदी तुम्हाला जर का चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागते, गोलंदाजाला रीड करावं लागतं आणि त्यानंतर चेंडूच्या मेरिटच्या प्रमाणे शॉट सिलेक्शन करावं लागतं. चेंडू बॅकफूटचा असेल तर बॅकफूटवरती जाऊन खेळावं लागतं, फ्रंटफूटचा असेल तर त्याला फ्रंटफूटवरती येऊन खेळावं लागतं. इथून मागतं फलंदाज येतात फ्रंटफूटवरती, अगदी लॉंग ऑनचा क्षेत्र देखील निवडतात, फटका सजवतात. बघता बघता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि हे काय घडलं तर 2+1 म्हणजे एकूण 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेंच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोचती आहे ती म्हणजे 34च्या घरामध्ये. सागरी दल ठाणे अगदी अस्ती का होईना, परंतु आपल्या स्कोर कार्डवरती 34 धावा अगदी छान पद्धतीनं जमा करतायत आणि या धावा ज्या जमा करण्यामध्ये त्यांना यश आत्तापर्यंत मिळालं आहे त्यामध्ये कुठेतरी फलंदाजांची बाब ठरली आहे, कारण की 4 विकेट गेल्यानंतर देखील मधल्या फळीचे फलंदाज अगदी चांगली बॅटिंग करत असताना 34 धावा धावफलकावरती एकवटत आहेत. पुन्हा एकदा बॅकफूटवरती जाऊन डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा होता, परंतु 1 धाव चोरली जाते आहे. ज्या पद्धतीनं आपण सुईमधून धागा रोयतो अगदी तशीच काहीशी धाव या ठिकाणी डोळ्यातल्या डोळ्यात इशारा करून मात्र चोरली जाते आहे आणि या एका धावेनं अगदी इथून मात्र षटकाची होती समाप्ती आणि एकूण 4 षटकांच्या समाप्ती अखेर सागरी दल ठाणे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35च्या घरामध्ये. चेक टॉससाठी यायचं आहे मराठा वॉरियर्स आणि वॉरियर्स 11 माढा दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉससाठी लवकरात लवकर या. आपण तिसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील पहिला सामना आपण खेळणार आहोत, जिथून मात्र जो संघ जिंकेल त्यांचा प्रवास सरळ टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्ष द्या, तो सरळ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. आजच्या दिवसातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल, जो संघ जिंकेल त्या मॅचमध्ये आणि 2 षटकांचा सामना असणार. चला टॉससाठी या. माढा संघ आणि मराठा वॉरियर्स टीम कॅप्टन लगेच टॉससाठी यायचे. तर नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज चला आपण या नाणेफेकीसाठी दोन्ही टीमचा अप्रतिम दर्जाचा खेळ राहिला, ज्याच्या माध्यमातून जर आपण विचार केलात तर क गटातील ज्या 8 टीम्स होत्या त्याच्यामधनं फक्त या 2 टीम शिल्लक राहिलेत, ज्याच्यामधून सुपर 4साठी या 2 टीम्समध्ये नक्कीच लढत होणार आहे. परंतु त्या अगोदर अगदी आपल्यासमोर उत्तर अर्धाचं सत्र जरूर येईल, ज्याच्यामध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. ते BMC युनिट 22-21 या टीमला. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये अविनाश सर 16 टीम्सला प्राधान्य दिलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आज मात्र अजून सुपर 4साठी 2 टीम्स निघतील. कालच्या दिवसामध्ये सुपर 4साठी 2 टीम्स निघाल्या, परंतु आज आपल्याला मेगा फायनलचा थरार देखील अनुभवायचा आहे. तर चला प्लीज चेंडूंची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. अगदी सागरी दल ठाणे ही टीम देखील मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे, परंतु धावफलकावरती 35 धावा आहेत. अप्रतिम फलंदाजी करत असताना 36 धावांचं आव्हान BMC युनिट 22-21 या टीमसमोर या सागरी दल ठाणे टीमने जरूर ठेवलं आहे. नक्कीच या इनिंग्समध्ये कोण कोणाला धोबी पछाड देईल हे आपण नक्कीच
पाहणार आहोत, परंतु दोन्ही टीमची रणनीती कशा पद्धतीनं असेल आणि कशा पद्धतीने त्या रणनीतीला एक्झिक्यूट केलं जाईल मैदानामध्ये ह्यावरती देखील प्रेक्षकांचे लक्ष देखील असेल. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की चला प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे, आपली सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला रवाना करायची आहे, कारण की फिल्डिंग करणारी टीम ही देखील सज्ज झाली आहे. चला विनंती असेल सागरी दल ठाणे, अजिबात कोणत्याही प्रकारची जास्त टीम मीटिंग नको आहे, लगेचच आपण फिल्डिंग ची सजावट करून घ्यायची आहे ही विनंती असेल सागरी दल ठाणे टीमला. यस गणपती बाप्पा मोरया, तुमच्या इनिंग्सला देखील सुरुवात होती आहे. अगदी गणरायाचं गजर करत सागरी दल ठाणे टीम देखील मैदानामध्ये आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाली आहे ती सेकंड इनिंग्समध्ये. तर विनंती असेल BMC युनिट 22-21 या टीमला की आपण आपली सलामीची जोडी कृपया करून मैदानामध्ये पाठवायची आहे. आपण फारसा वेळ दवडताय, तर तुम्हाला विनंती असेल की प्लीज आपण लगेचच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल आयोजकांकडनं. यस, लगेचच कारवाई हा शब्द कानावरती पडता सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाली आहे. नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला ना अविनाश सर, तर दोन्ही टीम अगदी चांगल्या आहेत. अगदी ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरत असता त्यावेळी कोणतीच टीम छोटी किंवा मोठी नसते, प्रत्येक टीमला समान स्थान दिलं जातं. परंतु तुमचं खेळ किती उच्च दर्जाचं असतं हे मात्र पाहिलं जातं. परंतु इथून चांगला खेळ कोण दाखवेल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या इनिंग्समध्ये आपण 4 षटकांमध्ये 35 धावा पाहिल्या, तर सेकंड इनिंग्समध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग टीम चला, तुम्हाला विनंती असेल, तुमचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित नाही आहे, आम्हाला तुमच्या खेळाडूंची नावं माहीत नाही आहेत. प्लीज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही तुमचं 12th मॅन कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. इट्स अन हंबल रिक्वेस्ट टू BMC युनिट 22-21 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपला 12th मॅन पाठवायचा आहे. पहिल्या इनिंग्समध्ये आपण चांगली गोलंदाजी केली, एक चांगल्या बलाढ्य टीमला आपण 35 धावांपर्यंत रोखलं, परंतु 36 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. आणि जर का तुमच्या फलंदाजांनी हिरोईक कामगिरी केली तर त्यांची नावं देखील आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर चला, पंचांचा देखील इशारा आला की इनिंग्सला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज मंदार, त्याला फेस करेल फलंदाज ऑन स्ट्राईक एंड रोशन, त्याला 7 लाभेल नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज मिलिंदची. मिलिंद आणि रोशन तुम्ही जोडी अशी पाहताय, परंतु गोलंदाज मंदार देखील जर्सी क्रमांक 4 परिधान करून मैदानामध्ये दाखल होत असताना आपला रनअप देखील मार्क करतोय. रनअपवरती स्वार होत असताना पहिला चेंडू तो या इनिंग्समध्ये डिलिव्हर करेल आणि 36 धावा रोखण्यासाठी ही टीम देखील सज्ज झाली आहे. बॅकफूटवरती जाऊन क्रिजच्या खोलीचा पुरेपूर वापर केला आहे, परंतु चेंडू चाललाय नैसर्गिक अडथळा असल्या कारणाने घोषित झोनमध्ये, आणि या घोषित झोनमध्ये जातोय तो चेंडू फक्त आणि फक्त 1 धावेसाठी. या एका धावेनं BMC युनिट 22-21 या टीमच्या धावसंख्येचा देखील होतोय श्री गणेशा. फलंदाज रोशन देखील आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय, ज्याच्यामध्ये 1 धाव तो ॲड करतोय. म्हणजे एकूण आता 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 35 धाव्यांची. पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले, चेंडूला पुल केलं. यस, पुल इज सक्सेसफुल. येतोय हा दर्जेदार षटकार बॅट्समन रोशनच्या बॅटनं. काय बॅटिंग करतोय रोशन अविनाश सर, कारण की पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर स्क्वेअर कट, त्याच्यानंतर पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे, लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे, त्याच्यावरती लगेचच पुल शॉटचं सिलेक्शन. म्हणजे शॉट्स आहेत आपल्या तिजोरीमध्ये आणि असती आपल्या तिजोरीमधून आपला खजाना बाहेर काढत असताना फलंदाज रोशन मात्र अगदी चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. कुठे का होईना, परंतु 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण 7 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. 36 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 22 चेंडू आणि गरज राहिली ती 29 धावांची. जर का रोशन अशा पद्धतीची फलंदाजी करत राहिला तर नो डाऊट BMC युनिट टीम 22-21 ही मॅच नक्की जिंकेल. पुन्हा एकदा स्टेप आउट केला, चेंडूला अगदी टटवून लावलं लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. चेंडू सीमा रेखा पार फरार 4. की नक्की 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावेनं अगदी पुन्हा एकदा धावफलक आपल्यामध्ये फेरबदल करत असताना अगदी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11च्या घरामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला लॉंगॉनच्या रिजनमध्ये खेळून लावल्या. कार्पेटच्या माध्यमातून उचल आणि परत फेकी होईल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एका धावेनं कुठेतरी फलंदाज रोशन देखील
मिलिंदला मात्र अगदी नकार देतोय आणि दर्शवतोय की 1 रन इज सफिशियंट फॉर अस आणि या एका धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती 12च्या घरामध्ये. अद्याप देखील जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धाव्यांची 28 धाव्यांची गरज असेल. तर बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि इथून आता टीमची वाढती धावसंख्या आपण स्कोरकार्डवरती पाहू शकाल ती म्हणजे 14 आणि आता गरज असेल ती जिंकण्यासाठी 22 धाव्यांची. 22 धावा जिंकण्यासाठी हव्या असताना मात्र दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. एका बाजूनं रोशन आतिषबाजी करतोय तर मिलिंद देखील सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत आपल्या इनिंग्सला बिल्डअप करतोय. पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले, चेंडूला अगदी पुल केलंय ती तोपर्यंत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना मात्र सिंगलला डबलमध्ये देखील कन्वर्ट केलं जातं आहे आणि या दुहेरी धावसंख्येच्या माध्यमातून एकूण धावसंख्या जाऊन पोचते ती आत्तापर्यंत बिनगडी बाद 16च्या घरामध्ये. 16 धावा तुम्ही धावफलकावरती येताना पाहता. अद्याप देखील 20 धाव्यांची गरज आहे ज्याच्यामध्ये पहिलं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात आलं आहे ज्याच्यामध्ये हा गोलंदाज अगदी महागडा साबित होतोय. षटक समाप्त होत असता 16 धावा खर्च करताना मात्र आता उर्वरित समीकरण आपल्या डोळ्यासमोर येत आहे ते म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 20 धाव्यांची. मिलिंदने देखील 2 चेंडूंचा खेळ केला ज्याच्यामध्ये त्याने 4 धावा एकवटल्या. अगदी आपण रोशनचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ करत त्याने आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 12 धावा एकवटल्यात. म्हणजे एकूण तुम्ही 16 धावा फक्त आणि फक्त बॅटच्या माध्यमातून येताना स्कोरकार्डवरती पाहू शकता ज्याच्यामध्ये आता जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 20 धाव्यांची. ही पार्टनरशिप खऱ्या अर्थानं घातकी साबित होतीये. ती सागरी दल ठाणे टीम यांच्या समोर जर का तुम्हाला या पार्टनरशिपला तोडायचं असेल तर तुम्हाला चांगल्या गोलंदाजाची निवड करावी लागेल ज्याच्याकडे भेदकता असेल, सटीकता असेल आणि ज्याच्याकडे क्षमता असेल फलंदाजांना तिखट प्रश्न आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती विचारण्याची. असा कोणता गोलंदाज आहे का या टीममध्ये आणि त्याची निवड केली जाईल का आणि जर का निवड केली गेली तर तो त्या फलंदाजांना रोखून ठेवेल का, जखडून ठेवेल का हे आपल्याला पाहावं लागेल. फुलटॉस चेंडू पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलंय अगदी मैदानाच्या बाहेर बिग 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 माइटेड षटकारासाठी की 6 धावा रोशनच्या बॅटमधनं अगदी 12 वरनं हा सिक्सर येतोय आणि तो वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतोय. खऱ्या अर्थानं रोशन मात्र अगदी तुफानी बल्लेबाजी करतोय. गोलंदाज शैलेश्वर मात्र आक्रमण करत असताना पूर्णपणे त्याने दाब निर्माण केला. इथून आता गोलंदाज अगदी फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न करेल की आपल्या लेंथ आणि लाईनला धरून तो पुन्हा एकदा चांगला कमबॅक करेल. बॅकफूटवरती अगदी फलंदाजाला जाण्यासाठी मजबूर केलं परंतु फलंदाजानं शॉर्ट सिलेक्शन देखील तितकाच चांगला केला आहे. अगदी गरंगलत चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये येत असताना 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या माहितीनं एकूण धावसंख्या जाऊन पोचते ती 24च्या घरामध्ये. म्हणजे फक्त आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धाव्यांची. कुठे का होईना या सामन्याला असती अगदी एक वेगळा आकार दिलाय आणि खुलं देखील केलंय ते फलंदाज रोशननं आपल्या विस्फोटक फलंदाजीनं. या लखलखत्या उन्हामध्ये अगदी आपल्या वैरी संघावरती आपल्या तोफमधून अगदी गोला बारूद दाखतोय तो फलंदाज रोशन. पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण, छत्रपतींचा छावा मिळाला 4 धावा आणि येतोय हा चौकार. या 4 धावेनं पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आता मात्र आवश्यकता असेल ती 8 धावेंची. या 8 धावांसाठी हा मोठा फटका येणार का की येणार हा डॉट बॉल. प्रयत्न राहिलाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये चेंडू येत असताना मात्र अगदी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं असतं. फंबल देखील आपण होताना पाहिलं परंतु बघता बघता 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेंच्या मदतीनं आता मात्र उर्वरित समीकरण आपल्या डोळ्यासमोर येत आहे ते म्हणजे गरज असेल ती 6 धावेंची. 14 चेंडूंमध्ये 6 धावा म्हणजे बॅट्समन पूर्णपणे सेट झाला. एक षटकार. हो फुलटॉस चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून अगदी ताकदीचा वापर परंतु लॉंगॉनच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त 1 धाव. आता या एका धावेच्या मदतीनं टीमची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचते बिनगडी बाद 31. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेंची गरज आहे. 13 चेंडू 5 धावा, 5 धावा 13 चेंडूंमध्ये.
इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर होता, परंतु चांगला टायमिंग करता आलं नाही आहे, या कारणावस्त एकच धाव. आणि इथं तू मेमेमध्ये धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु नक्की जीवदान मिळतं या ठिकाणी फलंदाजाला. या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ जरूर समाप्त झाला आहे, परंतु एकच धाव आणि या एका धावेनं एकूण टीमची धावसंख्या जाऊन पोचती आहे 32च्या घरामध्ये. म्हणजे जिंकण्यासाठी आता गरज असेल ती फक्त 4 धावेंची 12 चेंडूंमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी फक्त आता 4 धावेंची गरज येऊन भासली आहे, ती या BMC युनिट 22-21 टीमला. सागरी दल ठाणे मात्र पूर्णपणे अगदी दबावाखाली खचून गेली आहे. 12 चेंडूमध्ये 4 धावा. पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेले फलंदाज, चेंडूला टटवून लावले, बघता बघता सिंगल पूर्ण आणि या सिंगलला मात्र टीमची वाढती धावसंख्या 33. आता जिंकण्यासाठी गरज असेल 11 चेंडू आणि 3 धावेंची. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल, परंतु एका हाती ही मॅच जिंकत असताना BMC युनिट 22-21 काय अप्रतिम फलंदाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजांची. एका बाजूनं रोशनची आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली तर अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती मिलिंदने देखील त्याला चांगली साथ देत असताना आपल्या देखील इनिंग्सला बिल्डअप केलं. घोषित रिझनमध्ये चेंडू चाललाय, मिळेल एकच धाव आणि या एका धावेनं पुन्हा एकदा समीकरण आपल्यामध्ये फेरबदल करत असताना अगदी 2 धावेंची आवश्यकता आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट मिडल ऑफ द बॅट, येतोय हा दर्जेदार षटकार बॅट्समन रोशनच्या बॅटनं. नक्कीच लगे तो आबाद नाही तो बर्बाद. आणि यावेळी मात्र फलंदाज पूर्णपणे आबाद ठरतोय, कारण की रिव्हर्स स्वीप म्हणजे अक्षरशः राईटीहून लेफ्टीमध्ये चेंज आणि ते चेंज करत असताना मिडल ऑफ द बॅट करत हा षटकार आपल्या टीमसाठी खेचून आणलाय. आणि हा षटकार खेचून आणताना मात्र विजयी देखील आपणच झाला. तर या आपलं स्वागत आहे VIP डाईसवरती. फलंदाज रोशन की आपण ठरलात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, कारण की 34 धावा आपल्या बॅट